अरे हसून घ्या, माणसालाच हसता येतं, जनावरांना येतंय का हसता? शिनकूर करायला गोठ्यात गेलाय आणि एखाद्या म्हशीनं छान स्माईल दिली, असं झालंय? म्हैस म्हणते का प्लीज वेलकम इन गोठा विथ स्माईल? बरं गाढवाला कधी हसताना बघितलंय का? ज्या दिवशी गाढव साहेब हसायला सुरुवात करताय त्या दिवशी समजायचं गाढवाचा प्रवास मानवत्वाकडे सुरू झाला, आणि ज्या दिवशी माणूस हसायचं बंद करताय त्या दिवशी समजायचं माणसाचा प्रवास तुमचं तुम्ही ठरवा काय असेल. मी आल्यापासून दोघं तिघं बघतोय, हसलेच नाही. ते हसावं वाटलं तरी शेजारच्याकडे बघतोय, ते बी हसू का? हसायला काय पैसे द्यावे लागतात का? सगळ्यांच्या वाट्याला दुःख आहेत, पण त्या दुःखातून सुद्धा आनंदाचे 2 क्षण शोधायचे आणि मस्त जगून घ्यायचं. कधी कधी छाती काढून संकटांना सामोरं जायचं, तर कधीतरी मिश्किलपणे खांदे पाडून जायचं, काय फरक पडत नाही. शिवाजी राजांच्या आयुष्यात कमीच संकट आली का? पण पहाडासारखा हा पोलादी पुरुषाचा छाती काढून संकटांच्या समोर उभा राहिला. मिर्झा राजेसोबत तह झाला, एक एक किल्ला द्यावा लागला मिर्झा राजेला. नुसते किल्ले दिले नाही, भेटायला औरंगजेबाकडे जावं लागलं. बरं राजे एकटे गेले नाही हो, जाताना संभाजी राजांना सोबत घेऊन गेले. आणि मग मधल्या प्रवासात संभाजी राजांचं आणि शिवाजी राजांचं काहीतरी बोलणं झालं असेल, काहीतरी गप्पा झाल्या असतील. त्यावेळेस मोबाईल नव्हते, त्यामुळे आपलं मोबाईल मध्ये बघणं नव्हतं. आता पोरगण बाप दोघंही एकाच रूम मध्ये असतात, दोघंही एकमेकांशी बोलत नाही. शिवाजी संभाजी राजे प्रवासात आहेत, एकमेकांशी काहीतरी बोलले असतील. काय बोलले असतील शिवाजी राजे संभाजी राजांना? स्विस बँकेत आपला अकाउंट आहे, पासवर्ड सांगतो, काय बोलले काय असतील? शिवाजी राजांनी सांगितलं असेल, शंभूराजे आतापर्यंत तुम्ही जिंकणं बघितलं, आतापर्यंत तुम्ही यश बघितलं, आयुष्यातला संघर्ष सुद्धा जवळून बघा, चला माझ्या सोबत. घेऊन गेले सोबत. तिथं गेल्यानंतर औरंगजेबाने एक हत्ती भेट म्हणून दिला संभाजी राजांना, आणि थोडीशी गंमत करावी म्हणून दिलेर खान म्हटला, शंभूराजे आप इतने छोटे हो रहा, हाथी इतना बड़ा है, इस हाथी को आप महाराष्ट्र में कैसे ले जाओगे? एवढासा संभाजी राजा दिलेर खानाच्या डोळ्यात डोळे घालून सांगतो, ये तो जानवर है, बैठ कर जाएंगे, नहीं आया तो खींच कर ले जाएंगे, लेकिन हमारे आबा साहब ने जो आपको किले दिए हैं वो तो अभी महाराष्ट्र में, उन्हें आप आगरा कैसे ले आओगे? एवढासा संभाजी राजा पण माहिती आता तहात दिलेत आणि गेल्यावर घेऊ की परत. लढणं काय असतं, पेटून उठणं काय असतं, संकटाच्या समोर असं छाती काढून जाणं काय असतं, हे महाराष्ट्राच्या मातीकडनं शिकावं. मानेवरती तलवार ठेवली आणि विचारलं दत्ताजी शिंदेला, क्यों पटेल और लढोगे? आणि त्याही अवस्थेत दत्ताजी शिंदे म्हटला, क्यों नहीं, बचेंगे तो और भी लढेंगे. अरे कधीतरी धाडसानं सामोरं जा, कधीतरी 2 पावलं मागं या, कधीतरी मिश्किलपणे जाऊन बघा. ते महमूदचा बाबा पिक्चर बघितला होता, आणि त्या महमूदच्या छातीवर अशी बंदूक ठेवली एकानं गुंडानं, आणि त्याला विचारलं, बोल तरी आखरी ख्वाहिश काय? आता हे साधं संकट आहे का? थेट गुंडानं बंदूक ठेवायची, बोल बोल तरी आखरी ख्वाहिश काय? महमूद म्हटलं, आखरी ख्वाहिश तरी बंदूक मुझे दे दे म्हटलं. अरे असलं भन्नाट जगता आलं पाहिजे. ते गुंड म्हणलं, पुढे याच्या नादाला लागता. आयुष्याला कसं सामोरं जायचं नाही आपल्याला ठरवता आलं पाहिजे. आयुष्यातल्या छोट्या छोट्या क्षणांचा आनंद घेतला पाहिजे. आपलं जगणं कशानं समृद्ध होणार आहे हे आपण कधीतरी आपल्या मनात डोकावून बघितलं पाहिजे. जोपर्यंत आपल्याला ते सापडत नाही, मला वाटतं तोपर्यंत जगणं सुंदर होणार नाही. आपलं जगणं सुंदर व्हावं असं वाटत असेल तर कोणत्याही मेडिकलमध्ये कोणतेही कॉस्मेटिक प्रोडक्ट्स उपलब्ध नाहीत. त्याच्यासाठी आपल्याला प्रेरणा असायला हवी. मी कसं जगावं याच्या आपल्या काही संकल्पना असायला हव्यात. हा असा जगला म्हणून मी तसं जगेल, तो तसा जगला म्हणून मी तसं जगेल, असं नाही. तरुण पोरांना सांगेल, कुणीतरी आर्ट्सला गेलंय म्हणून मला आर्ट्सला जायचंय, कुणीतरी कॉमर्सला गेलंय म्हणून मला कॉमर्सला जायचंय, कुणीतरी इंजिनिअरिंग करतंय म्हणून, असं नाही. आपल्या प्रत्येकात काहीतरी वेगळं आहे. ते वेगळे पण ओळखा आणि सांगा, नाही बाबा मला हे आवडतं, मला यात करिअर करायचंय. आणि आपणही उगाच लादू नका, नाही हेच करावं लागतं तुला, मला डॉक्टर नाही होता आलं, तू हो. अरे त्याला नाही कळत त्यातलं काय. आईबाप मागच लागतात. एकाला 90% पडण्याऐवजी 89 पडले तर 2 दिवस आईबाप जेवले नाहीत. मी म्हणलं का? म्हणले ते 90च्या रांगेत नाही, आता 89 पडले म्हटले त्याला. म्हणलं तुम्हाला दोघांना किती होते 10वीत? दोघांच्या मार्काची बेरीज केली तरी 90 होत नव्हती. आणि त्यांना टेन्शन याचं होतं, त्याला 90 पडले नाही म्हणले. कुठे घेऊन चाललोय आम्ही? पोरं आहेत ना, अशी कृत्रिम आयुष्य आपण त्यांना जगायला शिकवलं. खूप चांगले मार्क पडले ना सायन्सला, त्याच्यापेक्षा कमी पडले ना कॉमर्सला, आणि कुठंच नंबर 9 लागला. आणि ओळखू येतात, कटिंग सर कुठे गेले, ओळखू येतात आम्हाला पोरं.
म्हणजे ते असं मला सांगा, कॉलेजमध्ये बघा असं इन बिन करून चष्मा घालून पोरग आलं का समजायचं? असं पावलं टाकत टाकत मोजत मोजत हिशोब करत आलं का समजायचं? आणि असं वही बी फिरवीत शिट्टी वाजवत आलं? पाटील सर, मी आता एलॉन मस्कचा एक व्हिडिओ बघत होतो येताना. तुम्ही बघा ती पोरं काय विचार करतायत परदेशातली. तो सांगत होता 2050 पर्यंत विमानाचे प्रवास बंद होतील आणि रॉकेटचे प्रवास सुरू होतील. 5 मिनिटात आम्ही अमेरिकेला जाऊ. ते म्हणते विटांचे दगडांचे घर नाही, डायरेक्ट सोलर पॅनलचं घर येईल. ते आपली आपली एनर्जी क्रिएट करेल. आपण अजून कधी भारनियमन, कधी काय आणि कुठं काय. जगातली पोरं काय विचार करतायत, आम्ही कुठे आहोत? मी म्हणत नाही आपली पोरं हुशार नाहीत, आहे, पण आम्ही त्यांना त्या दिशेनं घेऊन जाणार आहोत का? त्यांच्या कर्तृत्वाला योग्य दिशा देण्यासाठी, त्यांचं जगणं समृद्ध व्हावं याच्यासाठी त्यांना मनमुराद जगू देणार आहोत का? की त्याला नोकरीच मिळाली पाहिजे, एवढेच पैसे मिळाले पाहिजे, आपण न मिळवलेली स्वप्न त्यांच्या मनावर लादली पाहिजे, असं नाही. त्यांना जगू द्या, मुक्त जगू द्या. शोधा त्यांच्यात काय चांगलंय. ज्या दिवशी तुम्हाला तुमच्या लेकरांमध्ये काय चांगलंय ते सापडेल ना, त्या दिवशी त्यांचं जगणं सुंदर होऊन जाईल. मला सांगा, सचिन तेंडुलकर सारखा षटकार ऐश्वर्या रायला मारतील का? ऐश्वर्या राय सारखा ठुमका लता दिदींना देता आला असता का? आणि लता दिदींसारखं गाणं अशोक सराफला म्हणता आलं असतं का? तुम्ही जर मला म्हणले ना भाषण कर, मी अजूनही 2 तास बोलेल. पण तुम्ही म्हटलं तेवढं लांबून आलाय पुण्याहून, जाता जाता नांदेडमध्ये कधी कुस्ती करून जा. माझा तो प्रांत नाही, मी कुस्ती करू शकणार नाही. आपल्या प्रत्येकात काहीतरी वेगळं आहे. आपण सगळे एकमेकांपेक्षा वेगळे आहोत. शोधूयात आपल्यात काय चांगलंय. ज्या दिवशी आपल्याला आपल्यातलं वेगळे पण सापडतं ना, त्या दिवशी जगण्याचे मार्ग सापडतात. आपण वेगळे आहोत इतरांपेक्षा, आपण दुर्मिळ आहोत याची जाणीव आपल्याला व्हायला हवी. तुम्हाला गंमत सांगतो, मी कॉलेजला गेलो पुण्याला शिकायला, आणि पुण्याला गेल्यानंतर पहिल्याच वर्षी बाबा MBA ला गेलो, आणि सरांनी मला विचारलं, गणेश तुला MBA कशात करायचं? मी म्हटलं मला ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटमध्ये MBA करायचं. मग सरांनी विचारलं, कॉलेजचं गॅदरिंग आहे पहिल्या वर्षी, तू त्यात पार्टिसिपेट होणार का? मी म्हटलं होणार का नाही. ते म्हटले काय करणार तू? आता सर जसं सूत्रसंचालन करत होते, मी म्हटलं मी तसं सूत्रसंचालन करतो. सर म्हटले ज्याला ह्युमन रिसोर्स मध्ये MBA करायचंय ना, त्यानं इंडिव्हिज्युअल ऍक्टिव्हिटी करू नये, त्यानं ग्रुप ऍक्टिव्हिटी करावी. 10 पोरांना गोळा करावं, त्यांचं सॉर्ट अनालिसिस करावं, स्ट्रेंथ विकनेस ओळखाव्या, त्यांना कुठं संधी द्यायची ते ठरवावं. ग्रुप ऍक्टिव्हिटी करता आली पाहिजे. आता ग्रुप ऍक्टिव्हिटी काय करणार? गायला गळा लागतो आमच्याकडे नरडा आहे. नाचण्याचा आणि आमचा कुठूनच संबंध नाही. मग बोलण्याच्या जवळचा प्रांत होता नाटक. म्हटलं आपण नाटक बसू. मी नाटक लिहायला घेतलं. 10 दिवस मी नाटक लिहित होतो. आमच्याकडे एक बीडचा पोरगा होता, म्हणला दादा नाटक लिहायच्या फंदात पडू नको, आपण पुण्यात आहोत. आणि म्हटलं मग पुण्यात काय असतंय? तो म्हटला इथं बाणातला न, कन्हाळातला न, इथं कंटेंट पेक्षा ग्रामर महत्वाचं असते. म्हटलं आणि म्हटलं मग करायचं काय? म्हणलं लिहायचं नाही, पुरातन काळातली कथा शोधायची. म्हटलं त्यात कॅरेक्टर टाकायचे. म्हटलं यानं काय होतं? म्हणलं आपल्या अंगावर येत नाही कोण. म्हटलं ते कसं? म्हणलं कुणी विचारलं हा डायलॉग असा कसा? म्हणायचं जा व्यासांना विचार, वाल्मिकीला विचार, आपल्यावर येत नाही. म्हटलं आता कथा निवडली महाभारतातली द्रौपदीचं वस्त्रहार. मी जरा बोलणारा, आम्हाला द्रौपदीचा रोल करायला मुलगी पाहिजे होती वर्गात. मी जरा बोलणारा, मी 10-5 पोरांना गोळा करायचो, वर्गातल्या मुलींकडे जायचो आणि मुलींना म्हणायचो बघा महाराष्ट्रातली नाट्य संस्कृती टिकली पाहिजे. मुलींनी मुलांच्या खांद्याला खांदा लावून पुढे आलं पाहिजे. मुली म्हणायच्या मुद्द्यावर तुझं खरं काम काय सांग म्हणायच्या. आता तिला कुणी सांगायचं? आम्ही तिला विचारायचो, सगळ्या मुलींना विचारायचो तुमच्यापैकी कोण नाटकात काम करणार का? मुली हात वर करायच्या 5-10 मुली की आम्ही नाटकात काम करायला तयार आहोत. मुलींचा पुढचा प्रश्न असायचा रोल काय करायचा नाटकात. आता तिला कुणी सांगायचं तुला द्रौपदी व्हायचं? ह्यानं त्याच्याकडे बघायचं, त्यानं ह्याच्याकडे बघायचं. हळूच एखादं पोरगं पुढे यायचं म्हणायचं ताई आता हा किती बचावाचा पवित्र आहे. हे पांडवांपैकी एक पोरगी द्रौपदी, हे म्हणते ताई तुला द्रौपदीचा रोल करायचा. सगळ्या मुली खाली हात घ्यायच्या. मुली म्हणायच्या द्रौपदी व्हायला हरकत नाही, पण कृष्ण जर स्टेजवर वेळेवर आला नाही तर काय करायचं? कृष्णाची गॅरंटी कुणी द्यायची? व्याख्याता वेळेवर येत नाही. आमच्या वर्गात एक गोरं गोमटं पोरगं होतं, दिसायला एकदम सुंदर. आमच्या सुदैवानं त्याच्या दुर्दैवानं त्याच्या डोक्यावर एकही केस नव्हता. त्याला म्हटलं नाटकात काम करणार का? म्हटला करणार. रोल काय करायचा? म्हटलं द्रौपदीचा रोल करायचा. तो म्हणला डोक्याचं काय करायचं?
म्हणलं वीग आणून लाव, छान दिसशील. 4 पिढ्या म्हणला पठ्ठ्याच्या नाटकात काम करते, वीग आणून लावा, असला रोल करतो म्हटला द्रौपदीचा. पण माझी एक अट आहे म्हटलं. म्हटलं काय? म्हणला ते दुर्योधनाला सांगून ठेवा, फार एक्साइट व्हायचं नाही. त्याला म्हटलं दुर्योधन माझ्या ऐकण्यातला आहे, काळजी करू नको. आता आम्ही सगळे कॅरेक्टर शोधत होतो, आम्हाला भीम सापडत नव्हता. आता भीम जरा साहेब दष्टपुष्ट पाहिजे. आम्ही सगळे किडकिडीत. मी DY पाटील कॉलेजला शिकायचो, शेजारी इंदिरा कॉलेज होतं आणि 2 कॉलेजच्या मध्ये एक जिम होती. त्या जिम मध्ये व्यायाम करणारं पोरग रोज कॉलेजच्या बाहेर चक्रा मारायचं. त्याला म्हटलं बाहेर चक्रा मारून काहीच होत नसतं, आत यावं लागतं म्हटलं कॉलेजमध्ये. म्हटलं आम्हाला कोण एंट्री देणार? म्हटलं नाटकात काम करशील का? म्हटलं रोल काय करायचा? म्हटलं भीम. भीम म्हटल्यावर ते म्हटलं भीम का? म्हटलं आमच्या सरांनी शिकवलं, यस फॉर स्ट्रेंथ अँड ओ फॉर ऑपॉर्च्युनिटीज. पिळदार शरीरयष्टी म्हटलं भीम शोभून दिसशील. ते पिळदार शरीरयष्टी म्हटलं रस बघायला लागलं इकडे तिकडे. म्हटलं मी भीम होतो, पण द्रौपदी कोण आहे सांग म्हटलं. त्याला म्हटलं वर्गातली सगळ्यात सुंदर मुलगी द्रौपदीच्या भूमिकेत. ते एवढं खुश झालं, पदर खर्चानं गदा घेऊन आलतं नाटकात काम करायला. त्याला गदा पण माझी बी आहे ना. आता मी सगळे कॅरेक्टर शोधले होते, पण 5 पांडवांपैकी एक जण कमी पडत होता. तो कुठून आणायचा? आमच्या वर्गात पहिल्या बाकावर बसणार एक पोरग होतं, ज्यानं आयुष्यात अभ्यास सोडून दुसरा उद्योग केला नाही. प्रत्येक वर्गात अशी 2-3 असतात. ते कधी क्रिकेटला नाही, कधी पिक्चरला नाही. आम्ही त्याला पिक्चरला घेऊन गेलो ना, त्याला 2 वर्षात शिट्टी वाजवता आली नाही. 1 रुपयाची शिट्टी घेऊन यायचं पिक्चरला येताना. आणि खूप मोह झाला की असं खाली बघून शिट्टी वाजायचं. प्रेझेंटेशनला जर पुढे आलं ना, मान वर करून कधी बोललं नाही, मान खाली घालूनच वाचणार. त्याला म्हटलं नाटकात काम करशील का? म्हटलं काम करायला हरकत नाही, पण मला मान अशी वर करून बोलता येत नाही. म्हटलं तुला शोभल असं काम देतो, मान वर करून अजिबात बोलायचं नाही. म्हटलं असलं काय काम आहे? म्हटलं 5 पांडवांपैकी एकाची भूमिका तू करायची. द्रौपदीचं वस्त्रहरण सुरू झालं का शर्मेनं मान खाली घालायची. नाटक संपेपर्यंत वर करायचं. म्हटलं आयुष्यभर हेच करत आलोय म्हणलं मी. नाटक सुरू झालं, सगळे माझ्या ऐकण्यातले होते, पण भीम काय माझ्या ऐकण्यातला नव्हता. दुर्योधन आणि दुःशासन वस्त्रहरणाला पुढे निघाले का भीम त्यांच्या मागच गदा घेऊन. आम्ही दुर्योधनाला म्हणायचो घाबरू नको, तू पुढे जा, द्रौपदीच्या फक्त पदराला हात लाव, कृष्ण येतोय, प्रकरण मिटतंय. दुर्योधन आणि दुःशासन म्हणले इतिहासात काय झालं ते झालं म्हणले, तुम्ही भीमाला पकडा, त्याशिवाय आम्ही द्रौपदीच्या नादाला लागत नाही. आणि भीमाला म्हटलं लगा गप, कृष्ण येईपर्यंत दम धर. भीम माईक जवळ गेला, अशी गदा फिरवली, म्हणला इतिहासात काय झालं ते झालं, आता नाही. जोपर्यंत हा पठ्ठ्या स्टेजवर आहे आणि आपल्या हातात गदा आहे, तोपर्यंत द्रौपदीचं वस्त्रहरण होत नसते म्हटलं. कृष्ण स्टेजच्या माग घामाघूम झालेला. कृष्णाला म्हटलं तू तर ये, तू आल्यावर तर मिटतंय. कृष्ण म्हटला इतिहासात काय झालं ते झालं. भीमाची गदा खरी असल्या कारणानं आणि आमचं सुदर्शन चक्र थर्मोकॉलचं असल्या कारणानं समोरासमोर लढाई होऊ शकत नाही म्हटलं. आता करावं काय? आमच्यात जरा दुर्योधनाची तब्येत बरी होती, मग आम्ही ठरवलं दुर्योधनाच्या मदतीनं भीमाला पकडायचं. त्यात काय असतं, हल्ली कुणी कुणाची मदत घेतं. मग आम्ही भीमाची घेतली, दुर्योधनाची घेतली म्हणून काय, आम्ही दुर्योधनाच्या मदतीनं भीमाला पकडायला गेलो आणि भीमानं जी गदा फिरवायला सुरुवात केली, ती फिरवता फिरवता चुकून द्रौपदीच्या विगमध्ये शिरली. त्याला म्हणलं शिरली तर शिरू दे, उचलू नको. त्याला राहावे ना, त्यानं जी गदा उचलली, द्रौपदी एकीकडं विग एकीकडं. सगळं सभागृह हसायला लागलं. मला इतकं वाईट वाटलं. म्हटलं पहिलं वर्ष, पहिलं कॉलेज, नाटकाचा कार्यक्रम झाला, आमच्या चौघांच्या माना शर्मेनं खाली गेल्या. आणि आश्चर्य असं, आतापर्यंत ज्याची मान खाली होती त्यानं वर बघितलं. बरं त्यानं इकडं तिकडं बघायचं तर द्रौपदीकडे बघतंय. त्याला सांगितलं होतं नाटकात एक शब्द बोलायचा नाही. माईक जवळ गेला आणि म्हणला द्रौपदी तू बालाजीला कधी गेलती म्हटलं. तिथून पुढं कॉलेजमध्ये ज्या वर्षी नाटक झालं त्या वर्षी हे पोरग लीड रोलला आणि आम्ही 2-4 जण ते सांगन तेवढंच काम करायचं. ते म्हणला इथं उभं राहायचं, ते म्हणला तिथं उभं राहायचं.
तो म्हटलं आज तू भीम, बर बाबा मी तर भीम. ते सांगन तसं आम्ही काम करत राहिलो. यात कुणाचं भावना दुखवण्याचा विषय नाही, पण सांगायचं तात्पर्य इतकं आहे की आपण सगळे एकमेकांपेक्षा वेगळे आहोत. आपल्या प्रत्येकात काहीतरी वेगळं आहे. एखादं उंच झाड आहे आणि त्या झाडाखाली काही खुजी छोटी छोटी रोपटी आहेत. ती रोपटी त्या उंच झाडाकडे पाहून शरमून मरत नाहीत. ते त्यांच्या लहान असण्याचा आनंद घेतात. त्यांना त्याचं दुःख नसतं की हे एवढं उंच आहे मग आमचं तसं का. उंच असणाऱ्याला अहंकार नसतो आणि खुजा असणाऱ्याला निसर्गात दुःख नसतं. ते दोघंही आपल्या आपल्या धुंदीत आहेत. मग आम्ही का बरं उगाच अहंकार, उगाच मी इथं या पदावर आहे, मी अमुक आहे. बघा, सत्ता, संपत्ती, शस्त्र सगळं चंचल आहे. आज आहे, कदाचित उद्या नसेल. आज नाही, कदाचित उद्या पुन्हा असेल. म्हणून या कोणत्याही गोष्टीचा ज्याला अहंकार नाही ना, त्यालाच मस्त जगता येतं, त्याला आनंदात जगता येतं. साने गुरुजींनी एक अनुवाद केलेला आहे मानवजातीचा इतिहास म्हणून, ते परवा वाचत होतो. आणि ते वाचताना असं लक्षात आलं की आत्तापर्यंतचा जो प्रवास आहे माणसापर्यंतचा, तो येण्यासाठी कोट्यावधी वर्ष खर्च करावे लागले माणसाला. तेव्हा आपण ह्या प्रवासापर्यंत यायला लागलो. कितीतरी हजारो वर्ष गेली माणसाला या शोधापर्यंत, संशोधनांपर्यंत यायला. धातूंचा शोध लागायला हजारो वर्ष गेली. आणि जेव्हा जेव्हा मग धातू सापडले, त्या धातूपासून माणूस शस्त्र बनवायला लागला. आणि जेव्हा माणसाला कळलं की आपण शस्त्र फेकू शकतो, तेव्हापासून माणूस फक्त फेकायचाच विचार करायला लागला की आपल्याला हे शस्त्र फेकता कसे येतील. आणि मग इतरांवरती विजय मिळवण्याची जी महत्वाकांक्षा होती, त्या महत्वाकांक्षेमध्ये माणूस इतका भारावून गेला. कुणावर तरी विजय मिळावा, कुणावर तरी सत्ता गाजवावी, कुणाला तरी गुलाम करावं, या महत्वाकांक्षेमध्ये माणूस इतका वाहवत गेला. आज ज्या स्थितीत आहोत, या अगोदर जर माणसाला कळालं असतं की नाही, आपण आपल्या ज्ञानाचा, बुद्धीचा वापर विवेकानं करावा, तर इथपर्यंत यायला जी कोट्यावधी वर्ष लागली, अवघ्या काही वर्षात माणूस इथपर्यंत येऊन ठेपला असता. आपलं ज्ञान, आपली बुद्धी, त्याला जर वैराग्याची जोड नसेल तर अंतिम यशापर्यंत आपण पोहोचू शकत नाही. हा इतिहास आहे. मी मागे 8 दिवस पवारसाहेब जी टॉकीजला कृष्ण कथा सांगत होतो. रोज 2 तास कृष्णावरती बोलायचो. त्यावेळेस मला असं जाणवलं, कृष्ण जितका हुशार होता ना, तितकाच हुशार शकुनी मामा सुद्धा होता. परंतु दुर्दैवानं शकुनी मामा ह्या कॅरेक्टरला त्यांची बुद्धी, त्यांचं चातुर्य हे जनहितासाठी वापरता आलं नाही. आणि कृष्णानं त्याची बुद्धी, त्याचं चातुर्य, त्याचं राजकारण हे जनहितासाठी वापरलं. आणि म्हणून अंतिम विजय हा कृष्णाचा होऊ शकला. आपण सगळ्या अधिकाऱ्यांनी त्यांचं ज्ञान सिद्ध केलेलं आहे. म्हणजे आत्तापर्यंत मगाशी सूरजजी खूप छान म्हटले की मी ते संघर्ष वगैरे शब्द वापरणार नाही. चला, आम्ही ते आलो इथपर्यंत. आता मी तर म्हणेल की खरा संघर्ष इथून पुढच्या टप्प्यात आपल्याला पाहायला मिळणार आहे. आता इथून पुढे आपल्याकडे अवेलेबल असणारे रिसोर्सेस आणि त्या मनानं असणारी जबाबदारी ही प्रचंड तफावत आहे की अवेलेबिलिटी आणि त्यांच्या कामाचा आवाका, या सगळ्यांवरती मात करून आपल्याला ॲडमिनिस्ट्रेशन पुढे न्यायचंय, प्रशासन पुढे न्यायचंय. मला वाटतं खरं तर आता कुठेतरी जबाबदारी आपल्याला स्वीकारावी लागणार आहे. आणि इथून पुढे खरं तर आव्हान आहेत. महात्मा गांधींचंच एक वाक्य की जिथं वेस्ट, आपण म्हणजे इकॉनॉमीची व्याख्या करताना महात्मा गांधी असं म्हटले होते की वेस्टचं रूपांतर जर तुम्ही वेल्थमध्ये करत असाल तर माझ्या दृष्टीनं ती इकॉनॉमीची व्याख्या आहे. आणि आता चॅलेंज असं आहे की आपल्याकडं वेल्थ प्रचंड आहे. म्हणजे आपलं ऑन ॲन ॲव्हरेज वय 28 वर्ष आहे भारताचं. 63% लोकसंख्या तरुणांची आहे. आता वेल्थ वेस्टकडे जाणार नाही ना, मला वाटतं हे सगळ्यात मोठं प्रशासनासमोरचा सगळ्यात मोठं आव्हान जर कोणतं असेल तर ते म्हणजे ते आव्हान पेलवण्याची ताकद भगवंत आपल्या सगळ्यांना देऊ, अशी अपेक्षा या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यक्त करतो. अधिकाऱ्यांमध्ये काय आहे आपल्याला मगाशी खूप प्रॅक्टिकली खरं तर सगळ्यांनी सांगितलं. म्हणजे विनायकजी बोलताना म्हटले की मी 2 अटेम्प्ट देणार होतो आणि ठरवलं होतं, नाही झालं ना मी परत प्रायव्हेटमध्ये जाईल. खरं तर हे कोण सांगत नाही. म्हणजे बऱ्याचदा असं सांगितलं होतं की अरे इथं आल्यानंतर लाल दिवा आणि मग नोकर चाकर आणि मग तो रुबाब आणि त्या पॉवरसाठी आपल्याला यायचंय. आणि मगाशी सुहासजींनी सांगितलं 9 लाख लोक फॉर्म भरतात, त्यातले किती पोरं परीक्षा देतात आणि 800 ते 900 सीट्स फक्त आहेत. प्रचंड स्पर्धा आहे मित्रांनो. म्हणजे या स्पर्धेमध्ये वावरत असताना फक्त आणि फक्त आपण स्पर्धा परीक्षाच उत्तीर्ण झालो पाहिजे आणि तिथंच यश संपादन केलं पाहिजे असं नाहीये. कितीतरी ऑप्शन तुमच्या समोर आहेत. पोपटराव पवारसाहेब आज अनेक अधिकारी त्यांचं मार्गदर्शन घेतात. अनेक अधिकारी झाल्यानंतर जिथं ट्रेनिंग दिलं जातं तिथं पवारसाहेब मार्गदर्शन करायला जातात की एक गाव काय असू शकतं किंवा ऍडमिनिस्ट्रेशन काय असू शकतं. महात्मा गांधींचं खूप सुंदर वाक्य आहे, अमर्याद क्षेत्रात मर्यादित काम करण्यापेक्षा मर्यादित क्षेत्रात अमर्याद काम करू. आपलं क्षेत्र मर्यादित असेल पण त्यात एवढं मोठं काम करू ना की लोकांनी लक्षात घेतलं पाहिजे. आज हिवरे बाजार जगाच्या नकाशात दिसायला लागलं.
क्षेत्र मर्यादित असेल, पण पवार साहेबांनी त्यात अमर्याद काम करून एक वेगळी ओळख निर्माण केली. म्हणून अनेक पर्याय तुमच्या माझ्यासमोर करिअरसाठी उपलब्ध आहेत. प्रशासकीय सेवेमध्ये विनायकजींनी सांगितलेला मुद्दा मला खूप आवडला की येणाऱ्या काळामध्ये लोक आपल्याला भेटली पाहिजेत. आपण आपला अप्रोच त्यांच्यासोबत काय आहे ते सहजासहजी आपल्याला अप्रोच करू शकतात का? साहेब, परिस्थिती आज अशी आहे, मी एका छोटं पारगाव नावाचं माझं गाव आहे, त्या गावात आता काही कामं करतोय. साधं तलाठी साहेबाकडे जायचं म्हणलं तर गावातला शेतकरी घाबरत जातो. आज त्याचा मूड नीट असेल का, आज उतारा देत आहे का, आज त्याला भेटू का. म्हणजे एखाद्या अधिकाऱ्यापर्यंत जात असताना जर सामान्य माणूस घाबरत तिथपर्यंत जात असेल तर मला वाटतं हा नोकरशाहीचा सगळ्यात मोठा पराजय आहे. ज्या वेळेस सहज माणूस तुमच्यापर्यंत येईल, आपल्या समस्या मांडेल आणि तो अप्रोच राहील, मला वाटतं तो नोकरशाहीचा, तो प्रशासनाचा सगळ्यात मोठा विजय असणार आहे. म्हणजे मी अशी अनेक उदाहरणं सांगेल की अधिकाऱ्यांमध्ये खरंच प्रचंड ताकद आहे. मी माझ्या गावात काम करत असताना गेल्या अनेक वर्षांपासून गावात स्मशानभूमी नव्हती आणि स्मशानभूमीला जागाच नव्हती. करायची कुठं, निधीची उपलब्ध झाली तर जागेची उपलब्धता नाही, करायची कशी. मी माझे ग्रामसेवक आहेत त्यांना विचारलं आपल्याला जागा कशी उपलब्ध होईल. नाही म्हटलं साहेब जागेचं खूप अवघड आहे. म्हटलं शासनाचा एक पण उतारा निघत नाही का? नाही म्हणे एक गायरा नाही, पण ते फाईल थेट कलेक्टर साहेबाकडे जाते आणि कलेक्टरकडून कधी ते आदेश होणार आणि कधी आपलं नाव उतार्यावरती लागणार आणि कधी हे होणार. म्हटलं कलेक्टर साहेबांकडेच जाते ना फक्त फाईल. म्हटलं हा तिथपर्यंतच जाते. साहेब, मी चिठ्ठी दिली, जाऊन भेटलो आणि सांगितलं की मला निधीची उपलब्धता आहे पण जागा नाही. गायरांचं एक 30 गुंठ्याचं क्षेत्र आहे साहेब, तेवढं स्मशानभूमीसाठी कन्वर्ट करता येईल का? एका दिवसामध्ये कलेक्टर साहेबांनी सही केली. सेकंड डेला RDC, प्रांत, तहसीलदार सही करून सर्कलकडे तिसऱ्या दिवशी फाईल आली होती. सर्कलकडे आल्यानंतर पुढे 2 महिने लागले मला परत ते नाव यायला. परंतु ह्या ज्या पहिल्या पायऱ्या आहेत ना साहेब, 3 दिवसात फक्त झाल्या. म्हणजे एक ज्या गावाला 50 वर्षापासून स्मशानभूमीसाठी जागा नाही, एका जिल्हाधिकाऱ्याने जर ठरवलं तर विदिन अ डे ही कार्यवाही होऊ शकते. ही अधिकारातली ताकद आहे. प्रशासन चालवण्याची एका सहीनं तुम्ही कुणाचं आयुष्य बदलू शकता, एका गावाचं आयुष्य बदलू शकता. ही ताकद कुठून येते? 5-10 वर्ष तुम्ही जो अभ्यास केला, स्वतःला सिद्ध केलं आणि हे कायम लक्षात असायला हवं. म्हणजे सुब्बाराव साहेब किंवा पोपटराव पवार साहेब काही अधिकारानं तुम्हाला सांगू शकताल, तो अधिकार माझा नाही. पण एक सामान्य नागरिक म्हणून मात्र मी हे सांगू शकतो की तुमची अपॉइंटमेंट एका परीक्षेतनं झाली आहे. कुठल्याही पॉलिटिकल लीडरनं किंवा कुठल्याही पॉलिटिकल पार्टीनं तुमची अपॉइंटमेंट होत नाही किंवा तुम्ही ते स्वतःला सिद्ध करता, तुम्ही तो अभ्यास करता म्हणून तुम्ही त्या पदापर्यंत जाऊन पोहोचता. त्याच्यासाठी तुम्ही प्रचंड अभ्यास केला असतो. मला वाटतं त्यातला एक पेपर इथिक्सचा पण आहे मेन्सला. ते इथिक्सचा पेपरसाठी जेवढा अभ्यास केला तो अभ्यास जर कायम लक्षात राहिला आणि आपण म्हटलात की मी एक चांगला अधिकारी होईल, सुभाषजी म्हटले की मी एक चांगला अधिकारी होईल. चांगला अधिकारी म्हणजे काय हो? संविधानानं जे घालून दिलेलं आहे त्याची अंमलबजावणी करणं आणि लोकांना शेवटच्या माणसापर्यंत पोहोचणं, हे केलं ना तरी सुद्धा भारत कुठे जाऊन पोहोचेल. काल मी महेश झगडे साहेबांची एक फेसबुकला पोस्ट पाहिली. त्यांनी सांगितलं औरंगाबादमध्ये कुठेतरी उतार्यावरती नोंद लागत नव्हती म्हणून एक महिला उपोषणाला बसलेली होती. ती पोस्ट पाहिल्यानंतर त्यांनी फक्त त्या पोस्टचा स्क्रीनशॉट विभागीय आयुक्तांना शेअर केला आणि दुसऱ्या दिवशी ती नोंद लागली. म्हणजे काय पॉवर आहे, काय ताकद आहे. फक्त या ताकदीचा सकारात्मक दृष्टीनं आपल्याला कसा वापर करता येईल, समाजापर्यंत कसं पोहोचता येईल, शेवटच्या घटकापर्यंत कसं पोहोचता येईल. आज ABP माझाचे एक रिपोर्टर दुपारी भेटले, कृष्णा केंडे म्हणून. ते सांगत होते वैजापूर तालुक्यात का कुठे एक गाव आहे, त्या गावामधला पवारसाहेब एक बंधारा पूर्ण भरलेला होता. ग्रामपंचायतनं ठराव करून तहसीलदार साहेबांना दिला की या बंधाऱ्यावर तातडीनं काम करा, कधीही हा बंधारा फुटू शकतो. तहसीलदार साहेबांनी सेकंड डे लगेचच संबंधित विभागाला ती माहिती कळवली. 1 महिना त्याच्यावरती कार्यवाही झाली नाही कुठलीही. 1 महिन्यानंतर तो तलाव फुटला. त्या गावातलं रिपोर्टिंग करताना तो रिपोर्टर रडत होता. फक्त शर्ट शिल्लक राहिला म्हणला अंगावरचा, नाहीतर जेवढं होतं नव्हतं ते सगळं वाहून गेलं त्या पुरामध्ये. म्हणजे ऍडमिनिस्ट्रेशनमध्ये तत्परता आणणं हेच सगळ्यात मोठं चॅलेंज मला वाटतं सगळ्या अधिकाऱ्यांपुढं येणाऱ्या काळात असणार आहे. याच्यापेक्षा वेगळे चॅलेंजेस नाही आहेत. म्हणजे काम तर करायचंच आहे, फक्त ते लवकर कसं होईल, किती लवकर होईल, हे जर आपण करू शकलो तर मला वाटतं की आपण अधिकारी म्हणून चांगलं काम करू शकतो. येणाऱ्या काळामध्ये आपण सगळेजण ते काम कराल अशी अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतो आणि आलेल्या सगळ्यांना सांगतो. मगाशी सुभाषजी म्हटले की ते रोज मोटिवेट लागतं, रोज केलेल्या आंघोळीसारखं. नाहीतर अधिकाऱ्यांचे व्हिडिओ पाहिले, आता सगळ्यांची भाषणं ऐकली, असलं भारी वाटतं ना की आपला पण असा सत्कार झाला पाहिजे. परंतु असं नाहीये. कुणीतरी शेजारचा मुलगा अधिकारी झाला म्हणजे माझा मुलगा अधिकारी होईल असं नाही. प्रत्येकात काहीतरी वेगळं आहे, ते वेगळे पण फक्त ओळखता आलं पाहिजे. आज हे अधिकारी तर आनंदाच आहेत पण त्यांच्या आईवडिलांचे चेहरे बघावं, काय आज कौतुक आहे, काय रुबाब आहे.
म्हणजे 25-30 वर्षाचं आयुष्य एका परीक्षेनं बदलून गेलं. आता उद्या कलेक्टरची आई झालात, कलेक्टरचे वडील झालात. काय आनंद आहे हा सगळा. आणि मला वाटतं प्रत्येक आई वडिलाला नाही आपल्याला स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवता यायचं. एक सरपंच पद्मश्रीपर्यंत पोहोचू आपण एक चांगले सरपंच जर झालात ना तर का नाही मी पोपटराव पवारांसारखं व्हावं. मी जर चांगला डॉक्टर झालो ना तर का नाही मला समाजाची नाडी काढावी. मी इंजिनियर झालोय ना का मी समाज अभियंता होऊ नये चांगला, की मला समाज कळेल. मला वाटतं ज्या क्षेत्रात जाल ना त्या क्षेत्रात एवढं मोठं काम करावं की आपल्या आईवडिलांना अभिमान वाटला पाहिजे. आज सत्कार होताना मला या अधिकाऱ्यांपेक्षा सुद्धा त्यांच्या आईवडिलांचा हेवा वाटतो की आज त्यांना वाटत असेल की अरे चीज झालं आयुष्याचं, आणखी काय हवं असतं. मी विठ्ठल लहानींचं एक भाषण ऐकलं होतं पवारसाहेब. विठ्ठल लहानी सांगत होते की मी प्लॅस्टिक सर्जन झालो, पण प्लॅस्टिक सर्जन झाल्यानंतर रोज 4 सर्जरी मोफत करायचं ठरवलं. काय नाही म्हटले, एक मुलगी रस्त्यानं चाललेली होती आणि तिचे ओठ फाटलेले होते आणि मग मी तिला विचारलं की तुझ्या वडिलांना भावाला घेऊन ये हॉस्पिटलला, आपण प्लॅस्टिक सर्जरी करू. वडिलांना भाऊ आले आणि ते म्हटले अहो प्लॅस्टिक सर्जरी वगैरे ही सगळी नटनट्यांची कामं, एवढे पैसे कुठून आणायचे. ते म्हणले पैसे नाही लागणार, तुम्ही फक्त या, आपण ऑपरेशन करूयात. फुकट ऑपरेशन केलं, मोफत ऑपरेशन केलं. आणि महिनाभरानंतर त्या पोरीचे आई वडील पेढे घेऊन आले. म्हणले पोरीचं लग्न जमलंय, पेढे घेऊन आले. तो पेढा हातात घेतला ना त्यावेळेस ते पेढा एकीकडं आणि आयुष्याची सगळी प्रॉपर्टी एकीकडे होती. ही सगळी प्रॉपर्टी त्या पेढ्याच्या समोर खुजी वाटायला लागली आणि ठरवलं रोज 4 तरी पेढे गमवायचे. आणि मग ठरवलं रोज 4 मोफत करायचे. आणि डॉक्टर सांगत होते माझे वडील 90-92 वर्षांचे आहेत, पण तरुण पोराला चालवलं असं हवेत तर चालत असतं. वडिलांना विचारलं बाबा एवढ्या हवेत का चालता. वडील म्हटले अरे मी पद्मश्री डॉक्टर तात्याराव लहाने आणि प्लॅस्टिक सर्जन विठ्ठल लहानेचा बाप आहे, हवेत नाही चालणार तर काय करणार. असं आपण पण असं काहीतरी करावं की आपल्या आईबापाला असं हवेत चाला वाटलं पाहिजे की अरे पोरगा कलेक्टर झाला आहे, एवढं काहीतरी म्हणजे आयुष्यात येऊन काय करावं ना तर हेवा वाटावा जगाला, असं काहीतरी आपण सगळ्यांनी करावं अशी माझी अपेक्षा आहे. आणि पवारसाहेब मी आपल्याला विनंती करेल की मुलींचा टक्का UPSC मध्ये म्हणजे मला असं कायम का कुणास ठाऊक असं वाटतं. महात्मा गांधींनी माझ घरातल्या स्त्रीला स्वातंत्र्याच्या चळवळीपर्यंत आणून ठेवलं. मुलींच्या सगळ्या इतर म्हणजे त्यांचे कुटुंब हे ते पाहता मुलींना 1-2 अटेम्प्ट तरी जास्त असायला हवेत किंवा त्यांना एजचं लिमिट असं माझ्या अंतर्मनातून कायम मला वाटतं, मला माहीत नाही. परंतु मुलींना यात आणखी आपल्याला जर समानता आणायची असेल ना तर आपल्याला असमान कायदे करावे लागतील. कुणी काही म्हणू पण समानता जर प्रस्थापित करायची असतील तर आजही आपल्याला काही प्रमाणावरती असमान कायद्यांची अपेक्षा आहे. आणि म्हणून मुलींनी सुद्धा पुढे यावं, मुलींनी झोकून द्यावं. आणि माझा दावा आहे की मुलींमध्ये प्रचंड ताकद आहे आणि ते करू शकतील. म्हणून मुलींनी सुद्धा ही मोठी स्वप्न पाहावीत. एक तुम्हाला प्रसंग सांगेल. तुम्ही वाघिणी आहात पण दुर्दैवानं आपल्याला त्याची जाणीव नाही. एकदा मांजरींची स्पर्धा भरली होती, सगळ्या मांजरींची स्पर्धा होती, मुष्टियुद्ध की कोण हरवतोय कोणाला असं. आणि त्या स्पर्धेमध्ये सगळ्या देशांच्या मांजरी सहभागी झाल्या होत्या. अमेरिकेची मांजर अशी हॅट बीट घेऊन एकदम टकाटक त्या स्पर्धेमध्ये आली. जपानची मांजर आली, चीनची अशी डरकाळी फुडतच आली. आता काय करू काय नाही, कोणाला खाऊ. सगळ्या मांजरी होत्या. आणि मग सगळे पत्रकार विश्लेषण करत होते की अरे अमेरिकेची मांजर सहजासहजी जिंकेल, महासत्ता आहे, अमुक आहे तमुक आहे. भारत पण आपला संयमानं चला हरू जिंकू पण लढू या संयमानं त्या स्पर्धेमध्ये सहभाग झाला. युगांडाची मांजर पण आलेली होती. पहिलीच स्पर्धा अमेरिका आणि युगांडाच्या मांजरीमध्ये. युगांडाची मांजर कधी जिंकू शकेल असं कोणाला वाटलं सुद्धा नव्हतं. पण पहिल्याच डावामध्ये युगांडाच्या मांजरीनं अशी काय फाईट दिली की पहिलीच स्पर्धा जिंकली. लोकांना वाटलं मग अशी कोणीतरी म्हटलं योगायोगानं किंवा कोणीतरी मागं असतं, त्यांना वाटलं योगायोगानं जिंकली असं युगांडाची मांजर. आता परत काय जिंकते. प्रत्येक स्पर्धेत युगांडाची मांजर जिंकत आली. आणि शेवटी फायनलला ज्यावेळेस अमेरिका आणि युगांडाची मांजर आली, सगळ्यांची अपेक्षा होते काही झालं तरी अमेरिका जिंकणार आहे, ही मांजर परत हरेल. पण फायनल सुद्धा युगांडाच्या मांजरीने जिंकली. सगळींकडे टाळ्यांचा कडकडाट झाला. आणि मग पत्रकार शेवटी म्हटली हे नेमकं घडलं कसं. आत्तापर्यंत सगळ्या मांजरींचे कोच बोलत होते, युगांडाच्या मांजरीचा कोच एकही शब्द बोलत नव्हता. त्याला विचारलं म्हणे खरं सांग नेमकं काय केलं तू, कशी एवढी मोठी जगातली स्पर्धा जिंकली. म्हटलं खरं सांगू का, तुम्ही आता दिलेला कप मागं तर घेणार नाही ना. नाही म्हटलं आता काय मागं घेता येत नाही. मग काय झालं. म्हणले ही मांजरींची स्पर्धा होती पण मांजरींच्या स्पर्धेत आम्ही मांजर उतरवलीच नाही. म्हणले मग. म्हटले आम्ही वाघीण उतरवली होती, ती कुपोषणानं मांजरीसारखी दिसत होती. आता ती कुपोषित जरी असली तरी वाघीणच आहे, मांजराला कधी पण हरवणार आहे. आपल्याला आमची पोरं कुठे आहेत मला वाटतं ते शोधावं लागेल. आणि आज नगरचं केवढं नाव आहे, पोपटराव पवार, अण्णासाहेब हजारे, आज हे सगळे अधिकारी, म्हणजे नगरचा एक वेगळा
दबदबा आपण राज्यामध्ये निर्माण करू पाहतोय. अशा पार्श्वभूमीवरती आपण सगळे मोठी स्वप्न पाहाल अशी अपेक्षा बाळगतो. आणि एक उदाहरण सांगून थांबतो. मी का म्हणतो की नोकरीच्या पलीकडे जाऊन विचार करा. मी पुण्यात शिकायला होतो कॉलेजला असताना, आणि आमच्या इथे एक बाग होती. त्या बागेत एक क्लर्कची जागा भरायची होती, आणि त्या क्लर्कच्या जागेसाठी साहेब 1000 पोरांनी आपली, आता इथं तर 8 लाख ऍप्लिकेशन आलेत आणि त्यातून 800 जागा आहेत. तिथे एका जागेसाठी 1000 पोरांनी, म्हणजे स्पर्धा बऱ्यापैकी कमी होती आणि एकालाच नोकरी मिळणार आहे. पण आमच्या मनावर इतकं बिंबवलंय ना साहेब, नोकरी 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 नाही लागली तर काय खरं नाही. ते पोरं असे घाबरत नोकरी लागली पाहिजे. एकच सिलेक्ट झाला, त्याला अपॉइंटमेंट लेटर साईन करून मिळणार त्याच वेळेला बागेतला शिपाई पळत आला आणि म्हटलं याला नोकरी देऊ नका. म्हणले काय झालं? म्हणजे बागेत जर गुरीला नसेल तर लोक बागेत येतील कशी? बागेतला गुरीला माकड मरून गेलाय म्हणले, आणि गुरीला नाही, लोक येणार नाही, याचा पगार करायचा, जोपर्यंत गुरीला येत नाही तोपर्यंत तरी हजर करून घेऊ नका. हे म्हणलं तोंडात आलेला घास गेला. हे पाया पडायला लागलं. म्हणला काहीही करा पण नोकरी द्या. म्हटलं साहेब, ते म्हणला पाय सोड, तुला नोकरी क्लर्कची देतो, पेमेंट क्लर्कचं मिळेल, फॅसिलिटीज क्लर्कच्या मिळतील, पण जोपर्यंत बागेत गुरीला येत नाही काम मात्र गुरीलाचं. शिक्षणात आम्ही साहेब स्वाभिमानी होणं अपेक्षित आहे खरं तर, पण आम्ही स्वाभिमान शून्य झालो. ते पोरगं म्हणलं पगार आहे ना, आणि मग गोरीला तर गोरीला. रोज यायचं, गोरीलाचे कपडे घालायचं आणि पिंजऱ्यात जाऊन उभं राहायचं. लोक यायची, शेंगा बिंगा खायला घालायची. म्हणलं मजा आहे, पगार पण चालू आहे, डेली अलाउन्स पण सुरू आहे. एक दिवशी कॉलेजच्या पोरापोरींची ट्रिप आली, आणि ते कॉलेजच्या पोरापोरींकडे बघून जोर जोरात उड्या मारायला लागलं. आता त्या वयात जसं मग अशी हे म्हटले सूरजजी, ते कॉलेजला गेल्यानंतर एरवी हिरवं दिसणार आहे, गुलाबी दिसायला लागतं. मग ते जोर जोरात उड्या मारायला लागलं, आणि उड्या मारता मारता चुकून वाघाच्या पिंजऱ्यात जाऊन पडलं. आता मग हे म्हटलं नोकरी गेली तरी चालेल, जीव वाचला पाहिजे. हे वाचवा वाचवा म्हणून जोर जोरात ओरडायला लागला. याच्या आवाजानं झोपलेला वाघ जागा झाला, चवताळून याच्या अंगावर धावून आला, आणि हातावर हात ठेवून म्हणला ओरडू नको, नाही तर दोघांची नोकरी जाईल. नंतर कळलं ते गोरिलाच्या भूमिकेत BSc झालेलं होतं आणि वाघाच्या भूमिकेत MSc झालेलं होतं. खरं तर शिक्षणातनं आम्ही स्वाभिमानी होणं अपेक्षित आहे.